विचार केला तर स्ट्राईक एंडला म्हणजे प्रशांत आणि नॉन स्ट्राईक एंडला विक्रांत उर्फ छप्पू आणि पहिला गोलंदाज गणेश आणि पहिला चेंडू घेऊन सिंगलच्या स्वरूपात धावाचा श्री गणेश होत असताना साहिल 11 संघाचा आता मात्र स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे छप्पू एक घातक असा फलंदाज पण पहिला चेंडू फेस करत असताना गणेश यांचा आणि आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर वाईटच्या स्वरूपात एक धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली आहे 2 पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा आणि आता मात्र स्वीपच्या स्वरूपात खेळण्याचा प्रयत्न सिंगल स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव आणि आता मात्र कॉम्बॉक्स मध्ये आणि प्रमुख पाहुणे हिंद केशरी बैलाचे मालक तेजा बैलाचे मालक शिरीष दादा भोयर यांचे हार्दिक स्वागत पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात एक धाव धावसंख्येचा विचार करा धावसंख्या झाला बिनबाद 4 धावा 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा विक्रांतसाठी गणेश यांचा आणि आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सुरेख असं क्षेत्ररक्षण होत करत असताना फलंदाज आणि गोलंदाज देखील आता मात्र स्ट्राईक एंड म्हणजे प्रशांत कोंडे पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र सिंगल स्वरूपात एक धाव धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली आहे 6 धावा ह्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल आणि स्ट्राईक एंडला म्हणजेच विक्रांत शेवटचा चेंडू घेऊन विक्रांतसाठी गणेश यांचा आणि आता मात्र मोठा धक्का लागत असता मैदानात विक्रांतच्या स्वरूपात आणि षटक देखील समाप्त झालंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धाव फलकावर एक गडी बाद 6 धावा नवीन फलंदाज मैदानात येत असताना करण आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाज जिग्नेश उर्फ जिगी आणि स्ट्राईक एंडला असेल तर प्रशांत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे एक गडी बाद 6 धावा आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे मैदानावर पहिला चेंडू घेऊन जिग्नेश यांच्या प्रशांतसाठी आणि आता मात्र एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न फक्त सिंगल स्वरूपात एक धाव आणि स्ट्राईक देखील चेंज झाले आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानात स्ट्राईक एंडला सुद्धा म्हणजे करण पहिला चेंडू घेऊन करणसाठी जिग्नेश यांचा धावसंख्येचा विचार करा धावसंख्या झाली एक गडी बाद 7 धावा आणि पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा करण नवीन फलंदाज करणसाठी आता मात्र पुन्हा एकदा बायच्या स्वरूपात एक धावसंख्येत वाढ झाली धावसंख्या झाली 30 म्हणजे 8 धावा आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय थोडीशी सावध सुरुवात करत असताना दत्तगुरु म्हणजेच गावदेवी कोपर संघ स्ट्राईक एंडला म्हणजे प्रशांत या संघाचा कर्णधार आणि खूप वर्ष अनुभव असा खेळाडू आणि आता मात्र तो देखील तंबूच्या दिशेने जात असताना पुन्हा एकदा मोठा धक्का लागलाय प्रशांतच्या स्वरूपात दत्तगुरु संघाला साहिल 11 संघाला क्षमा असावी
नवीन फलंदाज सिद्धेश. पहिला चेंडू घेऊन सिद्धेसाठी जिगी यांचा आणि पहिला चेंडू खेळत असताना सिद्धेश आतापर्यंत 2 गडी बाद झालेत आणि 2 गडी बाद 8 धावा. दुसरा षटक मार्गस्थ आहे. आता मात्र पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात 1 धाव. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली धाव फलकावर 9 धावा आणि षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकाचा चौथा चेंडू आणि ह्या षटकाचे 2 चेंडू अजूनही बाकी असतील आणि स्ट्राईक एंडला त्यांनी करण. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा करणसाठी जिग्नेश यांचा. आणि आता मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण करत असताना आणि पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात 1 धाव. सुरक्षित क्षेत्ररक्षण केलंय तोच म्हणजे गोलंदाज गणेश यांनी आपल्या संघासाठी तब्बल 4 धावा वाचवल्यात. आणि आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सिद्धेशसाठी थोडी सावध सुरुवात झाली. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली धूर रँकिंग फक्त आणि फक्त 10 धावा आणि 2 गडी देखील बाद झालेत आतापर्यंत. आता मात्र 1 चेक. शेवटचा चेंडू घेऊन सिद्धेशसाठी आणि आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर बऱ्याच वेळानंतर एक वाईट चेंडू. धावसंख्या झाली 11 धावा. थोडीशी सावध सुरुवात झाली आहे साहिल इलेव्हन संघाकडून आणि आघाडीचे 2 फलंदाज देखील बाद झालेत. 2 मोठे आणि षटक देखील समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धाव फलकावर 11 धावा. आणि विनंती असेल दोन्ही संघांना की आपण सामना त्वरित चालू करायचा आहे. दत्तगुरु त्वरित आपण क्षेत्ररक्षण रचायचं आहे. आणि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाज धीरज आणि स्ट्राईक एंडला जाऊन करण. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली फक्त आणि फक्त 11 धावा आणि तिसरं षटक देखील मार्गस्थ आता. तिसरं षटक घेऊन गोलंदाज धीरज आणि स्ट्राईक एंडला म्हणजे करण. आता मात्र मोठे फटके मारावे लागतील करणला देखील कारण की आपल्या संघाला जर पुढे घेऊन जायचं असेल तर थोडंफार काहीतरी आपल्या संघासाठी करावं लागेल. आणि अपील करत असताना पण पंच देखील अपील नाकारत असताना आणि पंचांचे दोन्ही हात समांतर पंच वाईट चेंडू घोषित करतात. धावसंख्या झाली धाव फलकावर 12 धावा. पुढील चेंडू घेऊन पहिला चेंडू अवंतरा टाकत असताना आणि पुढे खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका आलाय तोच म्हणजे करण याच्या बॅटीतून. आता मात्र घातक फलंदाज करण ठरेल का आपल्या संघासाठी ते बघायचंय. सामना त्वरित चालू करायचा आहे यानंतर देखील आपल्याला सामने खेळायचे आहेत. आणि आता मात्र करणने देखील धीरचं स्वागत केलं चौकार मारून. दुसरा चेंडू घेऊन करणसाठी पहिल्या चेंडूमध्ये चौकार मारला आणि आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा बायच्या स्वरूपात 1 धाव. धन्यवाद पंच. आता मात्र धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली धाव फलक 17 धावा. 2 गडी देखील बाद झाले तर साहिल इलेव्हन संघाचे. आणि आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर
सिद्धेश आणि आता मात्र नो नो प्लस 4 असं तब्बल 5 धावा. धावसंख्येत वेगाने वाढ झाली. आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली धाव फलकावर 22 धावा. आता मात्र मैदानात काय करतो टोटल पंजा आलाय मित्रांनो. थोडीशी खराब गोलंदाजी करत असताना गोलंदाज धीरज 2 षटकांचा विचार केला 2 षटकांमध्ये धावा होता फक्त 11 धावा. आता मात्र धावसंख्येत वेगाने वाढ झाली. धावसंख्या झाली धाव फलकावर 22 धावा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना कर्णधार गणेश पुढील चेंडू घेऊन आता मात्र पुन्हा एकदा आता मात्र बॅटिंगने चौकारने स्वागत केलंय. सिद्धेशने देखील एक तेरी तो एक वेरी. करण देखील चौकार मारला आणि सिद्धेशने देखील चौकाराने स्वागत केलंय. तेच म्हणजे धीरज याचं. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावकर झाली 30 म्हणजे 26 धावा 26. आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 3च चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आणि 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि आता मात्र पुन्हा एकदा 2 चेंडूमध्ये 2 चौकार. धावसंख्येत वेगाने वाढ झाली. धावसंख्या झाली धाव फलकावर 30 धावा. आता मात्र खरपूच समाचार घेतला जातो धीरजाचा. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल धीरजांचा आणि धीरजचा विचार केला तर खूपच महागड षटक टाकताना आपल्या संघासाठी. आणि आता मात्र पुन्हा एकदा 3 चेंडूमध्ये 3 चौकार धीरजने देखील लगावलेत. विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये देखील रोहनने देखील अशीच एक कामगिरी केलेली आपल्या संघासाठी 4 चेंडूमध्ये 4 चौकार. आणि आता मात्र सिद्धेश देखील तेच करत असताना आपल्या संघासाठी 3 चेंडूमध्ये 3 चौकार लगातार मारलेत. आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली धाव फलकावर 34 धावा 34. आणि या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. आणि सिद्धेशचा विचार केला तर वैयक्तिक आपल्या संघासाठी 6 चेंडू आणि 17 धावांवर खेळत असताना जर हा खेळ देखील आवडला असेल तर त्यांच्या संघाला विनंती देखील आपल्या संघासाठी टाळ्या वाजवत. आणि आता मात्र घातक फलंदाज बाद झालाय तोच म्हणजे सिद्धेश. आणि षटक देखील समाप्त झालाय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाला धाव फलकावर 3 गडी बाद 34 धावा. आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये धीरजने आपल्या संघासाठी धावा खर्च केला. त्यामध्ये एकूण आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये 1 गडी बाद करून धीरजने आपल्या संघासाठी 23 धावा खर्च केल्या. आणि आता मात्र शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि शेवटचे षटक घेऊन आलाय गोलंदाज आणि वैयक्तिक पहिल्याने संघासाठी शेवटचे षटक घेऊन गोलंदाज गिरीश. स्ट्राईक एंड असेल त्याच म्हणजे करण. आणि पहिल्या चेंडूमध्ये एक मोठं गडी बाद करण्यात यश मिळालं तेच म्हणजे करण. आणि पहिल्या चेंडूमध्ये गडी बाद केला तोच म्हणजे करण. आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होत असताना फलंदाजाचं नाव काय नवीन फलंदाज हेत. पुढील चेंडू हेत साठी गिरीश यांचा. आता मात्र
पुन्हा एकदा बऱ्याच वेळानंतर निर्धाव चेंडू टाकत असताना आणि हेच साठी देखील कॅश प्राइज येत असताना हेतने जर 3 चेंडूमध्ये 3 चौकार सलग मारले तर मनोहर पाटील कडून 200 आणि भाविक मात्रे यांच्या भाविक कडून 500 रुपये. मी मात्र बऱ्याच वेळानंतर धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या झाली आहे 35 धावा. पुढील चेंडू नवीन फलंदाज अश्विन साठी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पण सिंगल स्वरूपात 1 धाव. आणि आता मात्र एक चोटी धाव देखील जिथे 1 धाव होती तिकडे चोरून 2 धावा देखील कंप्लीट केल्यात या दोन्ही फलंदाजांनी. सुंदर असं रनिंग या दोन्ही फलंदाजामध्ये होत असताना जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा धावून कंप्लीट केल्यात ह्या दोन्ही फलंदाजांनी हेत आणि अश्विननी. आता मात्र स्ट्राईक एंडला अश्विन. धावसंख्या झाली धाव फलकावर 37 धावा 37. आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मधील. आणि आता मात्र चौकार एक मोठा फटका मारत असताना अश्विन देखील. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली धाव फलकावर 41 धावा. आणि आता मात्र पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू आणि स्ट्राईक एंडला तुम्ही अश्विन यांनी देखील आपल्या बॅटमधून एक चौकार मारलाय आपल्या संघासाठी. आणि शेवटचा चेंडू असेल. आता मात्र वाईट चेंडू आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली 42 धावा. आणि ह्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. आता मात्र फलंदाज बाद असेल. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा धाव फलकावर 42 आणि आव्हान ठेवलं तेच म्हणजे 43 धावांचं. तेच म्हणजे दत्तगुरु संघासमोर. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 42 आणि 43 धावांचं आव्हान ठेवलं तेच म्हणजे दत्तगुरु संघासमोर. आणि माझी विनंती असेल की आपण सामना त्वरित चालू करायचा आणि दत्तगुरु संघाने आपले 2 फलंदाज त्वरित मैदानावर पाठवायचे आहेत. आणि एक सूचना येत असताना दोन्ही संघांचा 12वा खेळाडू कॉम्बॉक्स जवळ पाहिजे. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू. नाहीतर आयोजक आम्हाला सूचना करत असताना की आपल्याला दोन्ही संघांना पेनल्टीला सामना जर आले दोन्ही संघाला पेनल्टी लागेल. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू. आणि 2 फलंदाज मैदानात जात असताना गणेश आणि हरीश. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आता चालू असलेला सामना दत्तगुरु विपक्ष साहिल 11. आणि प्रथम फलंदाजी करून दत्तगुरु संघाने साहिल 11 संघाने 42 धावा करून 43 धावांचं आव्हान ठेवलं तेच म्हणजे दत्तगुरु संघासमोर. आणि धावाची सुरुवात असत असताना वैयक्तिक पहिल्याने संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाज सिद्धेश आणि स्ट्राईक एंडला षटक म्हणजे हरीश. डावकुरा गोलंदाज आणि आव्हान तेच म्हणजे 43 धावांचं. आणि पहिला चेंडू फेस करेल सिद्धेश यांचा. सिद्धेश देखील एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो.
पहिला चेंडू घेऊन हरीशचा सिद्धेशसाठी. आणि पहिल्या चेंडूची सुरुवात अवंतर धावात होत असताना दत्तगुरु संघासाठी पहिला चेंडू स्वय टाकला तोच म्हणजे सिद्धेश यांनी. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा. आणि आता मात्र सिंगलच्या स्वरूपात एक धाव. आणि आता मात्र स्ट्राईक एंड होत असेल तोच म्हणजे संघाचा कर्णधार गणेश. पहिला चेंडू फेस करेल तोच म्हणजे सिद्धेश यांचा. सिद्धेशला देखील बराच वर्षाचा अनुभव आहे क्रिकेटमधून. आता गेला एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. पहिला चेंडू फेस करेल तोच म्हणजे सिद्धेश यांचा गणेश. थोडंफार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना प्रशांत. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा गणेशसाठी सिद्धेश यांचा. आणि आता मात्र पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात एक धाव. आता मात्र सावध सुरुवात. दोन्ही संघ देखील सावध सुरुवात करत असताना लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ठेवलं मैदानात. दोन चेंडू आणि 3 धावा. उर्वरित पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि पुढील चेंडू घेऊन लेफ्टी फलंदाज हरीशसाठी. आता मात्र पंचांचे पुन्हा हात दोन्ही हात समांतर वाईट चेंडू घोषित करत असताना पंच. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्येचा धाव फलक 4 धावा. आणि आता मात्र मैदानात काय घडतंय. जर कॅच पकडले असतं तर एक मोठा धक्का लागला असता, पण तसं काय मैदानात घडलेलं नाहीये. कॅच ड्रॉप झाली आहे स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडत असताना सिद्धेश, पण तसं काही झालं नाही. मैदानात कॅच ड्रॉप झाली सिद्धेश कडून आणि त्याचं रूपांतर 1 धावात झालं. धावसंख्येच्या धाव फलकावर बिनगडी बाद 5 धावा. या षटकाचा विचार करता पहिल्या षटकाचा 3 चेंडूचा खेळ बाकी आहे अजूनही. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गणेशसाठी. पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्येला धाव फलकावर 6 धावा. दोन्ही संघ सावध स्वरूपात बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज. धावसंख्येचा विचार करता धावसंख्येला 7 धावा आणि 43 धावांचं आव्हान ठेवलं, तेच म्हणजे दत्तगुरु संघासमोर. आणि आता मात्र पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात 1 धाव. धावसंख्येचा धाव फलकर 7 धावा. आणि पहिल्या षटकाचा विचार करता पहिल्या षटकाच्या 1 चेंडूचा खेळ बाकी असेल अजूनही. आणि धावसंख्या झाली 7 आणि 1 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकाचा. आणि शेवटचा चेंडू घेऊन सिद्धेश आणि स्ट्राईक एंडला तुम्ही गणेश. शेवटचा चेंडू घेऊन गणेशसाठी सिद्धेश यांचा. धावसंख्या झाली बिनबाद 7 धावा. आणि आता मात्र षटक देखील समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा धाव फलकर 8 धावा. आणि मी इन्व्हाइट करतोय माझे साथी मित्र मनीष यांना. धन्यवाद अभि. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा उपस्थित असलेल्या सर्व माझे खेळाडू मित्र आणि
प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय, वेलकम करतोय आपल्याला या एकलव्य मित्रमंडळाने आयोजित केलेल्या एकलव्य चषकामध्ये प्रद्युत ज्योतामध्ये अंडर द लाईट्स खेळल्या जाणाऱ्या सर्कल क्रिकेटचा हा हंगामातली पहिली ट्रॉफी, पहिली स्पर्धा आणि श्री गणेशा केलाय तर एकलव्य मित्रमंडळाने. एकलव्य मित्रमंडळ म्हणजेच एक खूप चांगलं मित्रमंडळ, एक सुदृढ मित्रमंडळ. वळत आता मॅच कडे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती 10.75 ची सरासरी मेंटेन करायची आहे. पहिला चेंडू फर्स्ट बॉल स्विच हिटचा प्रयत्न केला होता. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पंचांनी त्वरित आपल्याला इशारा केलाय, लेग बाय स्वरूपाची ही धाव, खात्यामध्ये धाव येणं गरजेचं आहे. 9 धावा धावफलकावरती 9 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्कवरती येतोय स्वप्नील. स्वप्नीलचा विचार केला तर स्वप्नीलनी अनेक वर्ष आपल्या ह्या एका संघासाठी खूप चांगली कामगिरी केली, पण समोर देखील बॅटर तेवढाच बलाढ्य हरीश आहे आणि हरीशची साथ देण्यासाठी गणेश आहेत. 9 धावा धावफलकावरती यावेळी कट करण्याचा प्रयत्न केला होता. अप्रतिम गोलंदाजी, वेग प्रचंड आहे. त्या वेगेवरती स्वार होऊन योग्य त्या टप्प्यावरती हा चेंडू लँड होतोय. लँड झाल्यानंतर यष्टीरक्षक प्रशांत कोंडे याच्या हातामध्ये तो चेंडू समावतोय. निर्धाव चेंडूची ते होते सांगता. 2 चेंडू 1 धाव दिली. पुढे सरसावल्यात आणि यावेळी पुढे सरसावून अप्रतिम ड्राईव्हचा फटका बघायला मिळतोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील होतोय. जप्पू असणार आहे, विक्रांत उर्फ जप्पू. आणि बघा दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्हीही संघ बलाढ्य आहेत. एका संघाचा विचार केला तर एक संघ दिवा या रिजन मधून दाखल झाला तर दुसरा संघ डोंबिवलीतील कोपर गावातील संघ आहे. म्हणजे ही फाईट बिग फायटिंग मॅच आहे. दिवा विपक्ष कोपर. सामना रंगतोय कान्होजी मैदानावरती. पुन्हा एकदा पुढे सरसावले, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण तेवढीच चांगली गोलंदाजी होत आहे. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत स्वप्नीलने वर्चस्व गाजवलंय. स्वप्नील भोसले गोलंदाजी मार्कवरती. गणेश आणि हरेश सारख्या मोठ्या बॅटर्सला आतापर्यंत त्यांनी शांत ठेवलाय, पण कुठवर शांत ठेवू शकतोय कारण हरेशच्या बॅटमध्ये देखील निराळे फटके आहेत. त्यातील एक फटका या चेंडूवरती येणं गरजेचं आहे. 11 धावा धावफलकावरती 43 धावांचं मोठं लक्ष. खूप चांगली बॅटिंग बघायला मिळाली आपल्याला आई गावदेवी कोपर संघाकडून. यावेळी स्विचचा प्रयत्न केला होता. पंचांकडे वाईटची अपील करतायत. पंच स्थिर स्थगित एका जागेवरती. चला पंचांशी वाद घालायचा नाहीये. पंच आपला डिसिजन देतील. संपूर्ण संघाला विनंती असेल की पंचांशी वाद घालायचा नाहीये. आपण पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय सूरज म्हात्रे आणि सागर असतील. स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत सागर आहेत आणि मुख्य पंचाच्या भूमिकेत सूरज आहेत. दोन्ही चांगले खेळाडू. पंचाची भूमिका देखील चांगली आतापर्यंत पार पाडली आहे. आणि स्वप्नील म्हात्रे देखील आहेत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. आणि अंडरआर्म क्रिकेट म्हटलं ना की ही 1 धाव 1 रन इंचेस सेंटीमीटरची चूक डॉट बॉल आहे. येस. आणि मॅचला कलाटणी देणारं षटक आतापर्यंत मी नक्कीच म्हणून स्वप्नीलने हाताळलंय. बघा 5 चेंडू त्यांनी फेकलेत, धावा दिल्यात फक्त 3. ओमकार आहे आमचे स्कोरर, गुणलेखक. खूप चांगली भूमिका. यावेळी मोठा फटका येतोय ड्राईव्हचा. पुन्हा एकदा तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण विक्रांतचं होत आहे. वाह काय क्षेत्ररक्षण होत आहे. 12 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. एकही गडी बाद झालेला नाहीये. म्हणजे 9 गडी अजूनही मैदानात आहेत, आपल्या तंबूमध्ये बसल्यात. इथून फटके सजवणं गरजेचं आहे जिंकण्यासाठी दत्तगुरु 11 या संघाला. आणि श्रीदत्त 11 संघ ज्या संघाने नक्कीच पहिला सामना जिंकला होता त्या टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की कॅप्टन आपण यायचंय. यानंतर आपलीच मॅच असणार आहे. या दोन्ही खेळत असलेल्या संघांमधून जिंकलेल्या संघाबरोबर आपली मॅच असेल तर कॅप्टन आपली संपूर्ण टीम आपण एकत्रित करायची आणि कॅप्टननी कृपा करून आमच्या व्यासपीठासमोर यायचंय. 12 धावा झाल्यात धावफलकावरती. 43 धावांचं इथे लक्ष आहे. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती येतोय अश्विन. पहिला चेंडू बेगेचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक असणार आहे. सर आज हरीशची बॅट ती आग उघडत नाहीये असं म्हणायला हरकत नाही. डॉट चेंडू नाही खेळलाय तरी देखील एकेरी दुहेरी धावा आल्यात. तर एकेरी दुहेरी धावांना जर आता कन्वर्ट करायचं झालं तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता, चौकारांची आवश्यकता. गणेश स्ट्रायकिंग एंडला येतात. गोलंदाजी मार्कवरती अश्विन. डॉमिनेट आतापर्यंत आईगावदेवी कोपर संघाने केलाय.
अजूनही 30 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 11. जिंकण्यासाठी बनवायच्या 30 धावा. पुढे सरसावलंय. काय गोलंदाजी होत्या, अप्रतिम गोलंदाजी होत्या आई गावदेवी कोपर संघाची. पुढे सरसावले बॅटर. त्यानंतर एक चतुर आणि चालाक गोलंदाजी अश्विनने केली आहे. अगदी ब्लॉक केलं बॅटरला. 10 चेंडू 29 धावा जिंकण्यासाठी. 10 चेंडू 29 धावा. यावेळी बेघेट करण्याचा प्रयत्न केला. प्रशांत चप्पळ आहे विकेटच्या मागे. धावचीची शक्यता नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि इथे देखील धावचित नाही होत आहेत. धावा मिळणार आहेत. एक धाव 22च्या स्वरूपाने मिळणार आहे. थँक्यू पंच. 22च्या स्वरूपाने अजून एक धाव खात्यामध्ये ऍड होत आहे. पण बघा अश्विनची देखील स्तुती करावी, कौतुक करावं तेवढं कमी आहे. 3 चेंडू फक्त 3 धावा अश्विनने देखील दिल्यात. काय गोलंदाजी होत आहे. आणि असं म्हटलं जातं ना की बॅटर्स तुम्हाला एखादी मॅच जिंकवून देऊ शकतात, पण एखादी स्पर्धा एखादी टुर्नामेंट आपल्या नावावरती करायची असेल तर आपली गोलंदाजी सुदृढ असणं गरजेचं आहे. आणि तशी सुदृढ गोलंदाजी आई गावदेवी कोपर संघाची मला दिसते. 28 धावांची अजूनही आवश्यकता. मॅच मध्ये कधीही कमबॅक होऊ शकतो दत्तगुरु 11 या संघाचा, कारण तो संघ देखील तेवढाच बलाढ्य तेवढाच सुदृढ आहे. 9 चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे 28 धावा. विकेटचा प्रयत्न केला. स्विच हिटचा प्रयत्न आणि यावेळी वाईट बॉल. मोमेंटम चेंज होत आहे का इथून. यावेळी पुन्हा एकदा आपण बघतोय स्वीपचा फटका आणि विक्रांत जिथे आहे तिथे चेंडू जातोय. विक्रांत म्हणजे एक खूप चांगला अष्टपैलू खेळाडू जो खूप कमी वेळेस आपल्याला गोलंदाजी करायला बघायला मिळतो, पण क्षेत्ररक्षण हे खूप मोठं अस्त्र असतं. कुठल्याही प्रकारचं क्रिकेट असू देत, मग ते ओव्हरआर्म क्रिकेट असू देत, अंडरआर्म क्रिकेट असू देत. अश्विन खूप चांगली कामगिरी. एक स्क्वेअर बॉल नक्कीच फेकला अश्विननी. यावेळी देखील पुन्हा एकदा पुढे सरसावले. ड्राईव्हचा फटका. 2 खेळाडू आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त सर्कल क्रिकेटचा विचार केला ना तर मैदानात चेंडू ठेवणं गरजेचं आहे. मग ते कशाही प्रकारे ठेवलं तरी देखील चालेल. धावा धावफलकावरती 18. 7 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता इथून. 7 चेंडू 25 धावा. मॅच मोठी आहे. चौकार नक्कीच मदत करू शकतो. चौकार आलेला नाही आहे पण चेंडू स्क्वेअर असणार आहे. व्हाईट बॉल. अजूनही 7 चेंडू आणि 24 धावांची इथून आवश्यकता असणार आहे. पुन्हा एकदा स्विचचा प्रयत्न केला. एलिव्हेशन भरपूर मिळालाय आणि एलिव्हेशनला अंडरआर्म सर्कल क्रिकेटमध्ये जागा नाही आहे. फलंदाज बाद होत आहेत. गणेश येतात तंबूच्या आश्रयाला परत. मॅच मोठी आहे आणि मॅच मध्ये आतापर्यंत वर्चस्व बघायला मिळतंय, डॉमिनेशन बघायला मिळतंय आई गावदेवी कोपर संघाचं. 6 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या 24 धावा. सहा चेंडू 24 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती चौकार येणं गरजेचं आहे. बघूयात प्रत्येक चेंडूवरती चौकार मारू शकतोय का. गोलंदाजी मार्कवरती टीमचे कॅप्टन सर्वेसर्वा एक अष्टपैलू खेळाडू प्रशांत कोंडे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. थोडं फास्ट करायचंय. येस, यानंतर विनर विनरची मॅच असणार आहे. म्हणजे पहिला सामना जिंकलाय श्री दत्त 11 या संघाने आणि ह्या दोन्ही संघांमधून जो संघ इथे मॅच जिंकेल तो दुसऱ्या फेरीसाठी लगेच लढत करणार आहे. पुन्हा एकदा मॅच मध्ये परत जातोय हरीश आहे आणि हरीशकडे ती ताकद आहे. मी अनेक वेळा आपण मेन्शन केलंय एक अष्टपैलू खेळाडू, डावखुऱ्या हाताचा आक्रमक खेळाडू आहे. अनेक मैदानं गाजवलेत. दिवा या गावातून या रिजन मधून बिलॉंग करतो. 3 चेंडू 3 चौकारांसाठी पीके यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. चौकारांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू फसलाय. एलिव्हेशन अप्रतिम मिळालं होतं. फटका देखील खूप चांगला हरीशच्या बॅट मधून, पण आज हरीशचा दिवस नाही आहे असं म्हणायला हरकत नाही. हरीश सारखा मोठा बॅटर एकही चौकार त्यांनी मारलेला नाहीये. एकूण धावा केल्यात हरीशनी आपल्या खेळीमध्ये 7 धावा केल्यात. प्रत्येक धाव ही सिंगल स्वरूपाने असणार आहे. आणि आता साईनाथ येतात बॅटिंगसाठी आणि आव्हान खूप मोठं आहे. आता जर विचार केला आपण दत्तगुरु 11 या संघासाठी 5 चेंडू 24 धावा. जर प्रत्येक चेंडू प्रशांत कोंडेनी फक्त लीगल डिलिव्हरी फेकली तरी देखील मॅच इथे आपल्या खिशामध्ये घालू शकतात. 5 चेंडू 24 धावा. अप्रतिम फटका. झेलची शक्यता आणि प्रयत्न नक्कीच केला होता. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय, पण इथून येणारी एकेरी दुहेरी धाव ही अजिबात आई गावदेवी कोपर संघाला मान्य असेल त्यांना फरक पडत नाहीये. कारण की बघा अजूनही 23 धावेची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहे. 4 षटकार नाहीये, फक्त चौकार आहे. पुढे सरसावले
पुढे सरसवले होते, लाईन चुकीची असणार आहे, दिशेपासून हलकेसे थोडेसे भरकटल्यात प्रशांत कोंडे ऑन द बॉलिंग मार्क. फेस करतायत गिरीश, पॉपिंग क्रिसच्या आतमध्ये. आव्हान मोठा आहे, फटका देखील चांगला काव कॉर्नर रिजन वरती, लॉंग ऑन रिजन वरती. एकच धाव इथे देखील मिळेल, एकेरी दुहेरी धावा. आणि गावदेवी कोपर संघाने हा सामना आपल्या खिशामध्ये घातलाय. औपचारिकता मात्र आता शिल्लक आहे असं म्हणायला इथून हरकत नाहीये, पण मॅच क्रिकेट हा खेळ अनिश्चित याचा असतो. बघा प्रशांत कोंडेनी केली आहे चूक, यशांच्या बाहेर, लक्ष्यमच्या बाहेर व्हाईट बॉल टाकलाय. पुढील चेंडू प्रशांत सज्ज आहे, यावेळी देखील पुन्हा एकदा ब्लॉक परीचा चेंडू होता. विक्रांतकडून देखील थोडीशी चूक होते यशांच्या मागे, पण मिळणार आहे किती तर 1 आणि 1च धाव. संपूर्ण जर आपण श्री दत्तगुरु 11 या संघाचा विचार केला तर एकही चौकार अजून संपूर्ण संघाने मारलेला नाहीये. यावेळी चौकार येतोय का तर अजूनही येत नाहीये, कारण कनेक्शन इथे देखील चांगलं नव्हतं. अजून एक सिंगल धाव. चला श्री दत्त 11 संघ कॅप्टन कुठे असतील आपण यायचे त्वरित आपली मॅच होणार आहे. गोलंदाज प्रशांत पुन्हा एकदा पुढे सरसावले होते यावेळी, आणि चौकार आलाय. चौकार नक्की झालाय, उशीर झाला असं म्हणायला हरकत नाहीये, पण चौकार आलाय, हरकत नाही. स्पर्धा अजूनही आपल्यासाठी संपलेली नाहीये, कारण एक सामना जिंकल्यानंतर कुठल्याही संघाचं वर्चस्व किंवा कुठल्याही संघाची आपण बघितलं तर त्यांचा काळ आपण ठरवू शकत नाही. कुठला तरी दिवस आपला असू शकतो, कुठला तरी दिवस प्रतिस्पर्धी संघाचा असू शकतो, आणि आजचा तो दिवस आई गावदेवी कोपर संघाचा आहे. मॅन ऑफ द मॅच येस, यामाचं मॅन ऑफ द मॅच आहे ज्यांनी आपल्या बॅट मधून 3 चौकार दाखवले आहेत. येस, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे सिद्धेश. संघ अडचणीत होता, सलामीला आलेले दोन्ही बॅटर स्टार खेळाडू आउट झाल्यानंतर खालच्या फळीतल्या बॅटरनी बॅटिंग केली आणि एक मोठं टार्गेट आपल्या समोर आणून ठेवलं. सिद्धेशसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. वेल प्लेड सिद्धेश. आणि अभिजित म्हात्रे साहेब, आपल्याला विनंती करतो आपल्या हस्ते आपण खेळाडूचा सन्मान करायचा आहे. आणि विनंती करतो की श्री दत्त 11 संघ आपले कॅप्टन यायचे त्वरित यायचंय. सिद्धेश कॅमेरामॅन आपल्याला देखील विनंती करतो आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती थोडा फोकस करायचा आहे. टॉस होईल दोन्ही संघांसाठी ही निर्णायक मॅच. आई गावदेवी कोपर विपक्ष श्री दत्त 11 हा संघ. यायचंय दत्त 11 चे कॅप्टन, आणि येस गावदेवी कोपर संघाचे कॅप्टन देखील यायचं. सर आपल्याच हस्ते आपण नाणेफेकीचा कौल देखील करणार आहोत. टॉस करून घ्यायचा आहे. यायचंय आपण. आणि सुभाष जोशी साहेब यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच 4 षटकांची मॅच असेल. कौल जिंकलाय कुठल्या संघाने? कोपर संघाने जिंकलाय. काय निर्णय असेल आपला प्रशांत? साईल 11 आई गावदेवी कोपर संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. बघूयात काय निर्णय घेतात. थोडस स्पीडअप करूयात ही विनंती करतो. बिग फायटिंग मॅच, दोन्ही संघांसाठी निर्णायक मॅच. साईल 11 आई गावदेवी कोपर विपक्ष श्री दत्त 11 या दोन्ही संघांमध्ये. आणि आज वार देखील तेवढाच चांगला आहे. श्री दत्तांची जयंती आहे, त्याच नावाने आज आपण 2 संघ खेळताना बघितलेत. पहिल्या संघांनी 1 मॅच जिंकली आहे तर दुसऱ्या संघांनी 1 मॅच पराभव झालाय त्यांचा. काय डिसिजन आहे? गोलंदाजी करताय का? हरकत नाही, गोलंदाजी करताय. आपल्या 12th मॅन विनंती असेल आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. साईल 11 गावदेवी कोपर संघ आपले 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत आणि आपण विराजमान व्हायचंय. श्री दत्त 11 संघ आपण खेळाडू कक्षामध्ये विराजमान व्हायचंय. मी तुर्तास थांबतो, आपण कुठेही जाऊ नका, बघत राहा, एन्जॉय करत राहा. एकलव्य चषक, एकलव्य मित्रमंडळाने आयोजित केलेलं अंडरआर्म क्रिकेटचं हे खूप मोठं आयोजन, खूप चांगलं आयोजन. आणि कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन, कॉम्बॉक्स मध्ये एक नवदूत समालोचक, त्यांनी देखील खूप चांगलं नाव केलंय. अभि सोरवेला मी करतोय कॉम्बॉक्स मध्ये इन्व्हाइट. धन्यवाद मनीष. आणि विचार केला तर दुसऱ्या फेरीतील आता पहिला सामना विनर
आणि 4 षटकांचा सामना राहील. साहिल 11 विपक्ष श्री दत्तगुरू 11 आणि साहिल 11 संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले आणि इन्व्हाइट केलं, तेच म्हणजे श्री दत्तगुरू संघाला प्रथम फलंदाजीसाठी. दत्तगुरू आपले 2 फलंदाज मैदानात पाठवायचे आणि सामना त्वरित चालू करायचा आहे. दत्तगुरू संघाचा 12वा खेळाडू कॉम्बॉक्स व्हायचा. दत्तगुरू संघाचा 12वा खेळाडू आलाय. गणेशचा विचार केला तर तन्मय प्रतिष्ठान संघाचा सिनियर खेळाडू. दत्तगुरू संघ त्वरित आपले 2 फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. दोन मुख्य फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे आहेत आणि सामना त्वरित चालू करायचा आहे. पंचाने देखील मैदानाचा ताबा करायचा आहे आणि सर्व सामने 4 ओव्हरचे असतील याची नोंद घ्यायची दोन्ही संघाने. मैदानात 2 फलंदाज जात असताना रवी पवार बारावा खेळाडू अक्षय. आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना स्ट्राईक एंडला रवी पवार आणि नॉन स्ट्राईक एंडला अक्षय. आणि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाज सिद्धेश. 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांचा विचार करता दोन्ही संघाने एक एक सामना जिंकून वरती आलेत आणि दुसरा फेरीत सामना खेळत असताना पहिला चेंडू घेऊन रवीसाठी सिद्धेश यांचा. आणि आता मात्र पहिला चेंडू रिव्हर्सच्या साहाय्याने खेळण्यात यश आले, तेच म्हणजे रवीला. आणि धावाचा देखील श्री गणेशा झालाय. 1 चेंडूने 1 धाव. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल म्हणजे अक्षय. आता देखील एक चांगला गोलंदाज आणि फलंदाज आहे. अक्षयचा विचार केला तर अक्षय देखील एक सुरेख कामगारी करताना दिसेल आपल्या संघासाठी. पहिला चेंडू घेऊन अक्षयसाठी सिद्धेश यांचा. 1 चेंडून 1 धाव. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा. आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर वाईट चेंडू फेकत असताना गोलंदाज सिद्धेश. 1 चेंडू आणि 2 धावा. पुन्हा एकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी सिद्धेश. चालू असलेला सामना म्हणजेच साहिल 11 विपक्ष श्री दत्तगुरू 11 संघ. साहिल 11 संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय आणि इन्व्हाइट केलं, तेच म्हणजे दत्तगुरू संघाला प्रथम फलंदाजीसाठी. धावसंख्येचा विचार केला धावसंख्येसाठी 1 चेंडू आणि 2 धावा. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा अक्षयसाठी सिद्धेश यांचा. एक वेगवान गोलंदाज. आणि आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात 1 धाव. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला रवी. आता गेले घातक फलंदाज. सातत्याने आपल्याला स्वीपचे फटके खेळताना दिसतील रवी यांच्याकडून. पुढील चेंडू घेऊन रवीसाठी. आता मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी सिद्धेशकडून. सिद्धेशचा विचार करता आतापर्यंत सिद्धेशने 4 चेंडू टाकलेत आणि त्यामध्ये 2 चेंडू वाईट फेकलेत आणि धावसंख्या झाले धावफलकावर 4 धावा. एकही गडी बळी आतापर्यंत बाद झालेला नाहीये. आणि आता मात्र जे
सुरेख असं क्षेत्ररक्षण करत असताना अक्षय आपल्या संघासाठी त्यांनी 4 धावा आतापर्यंत सेव्ह केल्यात. दोन धावा धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येला धावफलकावर 6 धावा, 3 चेंडू आणि 6 धावा. उर्वरित पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढील चेंडू गुण पुन्हा एकदा रवीसाठी. आणि आता मात्र पुन्हा एकदा वाईट +1 तब्बल 2 धावा. धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या धावफलकावर 8 धावा. सिद्धेशचा विचार केला तर सिद्धेशने आतापर्यंत 3 चेंडू अवांतर टाकलेत. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करत असताना सिद्धेश आपल्या संघासाठी करत असताना सिद्धेश धावसंख्येचा विचार केला. धावसंख्येला धावफलकावर 8 धावा. थोडीशी सावध सुरुवात करत असताना दत्तगुरु संघ पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा. आता मात्र सुरेख टप्प्यावर गोलंदाजी करत असताना सिद्धेश सिंगल स्वरूपात 1 धाव. धावसंख्या झाली धावफलकावर 9 धावा. आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकाच्या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल अजूनही. आणि पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा रवीसाठी. आणि आता मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडू वाईट टाकले सिद्धेशने. धावसंख्या झाली दुहेरी अंकामध्ये 10 धावा. आणि आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पण सिंगल स्वरूपात 1 धाव. आणि आता विचार केला तर पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल सिद्धेशचा आणि स्ट्राईक एंड येतात म्हणजे अक्षय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील धावसंख्येला धावफलकावर बिनबाद 11 धावा. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अक्षयसाठी. आणि आता मात्र षटक देखील समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 12 धावा. थोडं महागडं षटक ठरलंय. मागच्या सामन्याचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये सिद्धेशने आपल्या संघासाठी फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र 12 धावा. थोडं महागडं षटक. आता मात्र वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाज स्वप्नील आणि स्ट्राईक एंडला असेल म्हणजे तोच म्हणजे अक्षय पहिला चेंडू फेस करेल सिद्धेश यांचा. पहिला चेंडू घेऊन स्वप्नील अक्षयसाठी. मागच्या सामन्याचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये स्वप्नीलने एक सुरेख असं गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. आता हे तेच करतील का ते बघायचं आहे आपल्या संघासाठी. आता मात्र 1 चेंडू आणि 1 धाव. धावसंख्या झाली धावफलकावर 13 धावा. आतापर्यंत एकही गडी बाद झालेला नाहीये. हा प्लस पॉइंट असेल तोच म्हणजे दत्तगुरु संघाचा. पुढील चेंडू घेऊन दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रवीसाठी स्वप्नीलचा. आणि आता मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि हा चौकार डिक्लेअर केलाय. आणि रवीसाठी एक सुवर्ण संधी असेल जर रवीने अजून 2 चेंडूमध्ये 2 चौकार मारले तर मनोहरकडनं 200 रुपयाचं पारितोषिक असेल तेच म्हणजे रवी पवारसाठी. आणि भाविककडनं देखील 500 रुपयाचं. आणि आता मात्र एक मोठा फलंदाज बाद होत असताना रवीचा विचार केला तर या अगोदरच्या चेंडूवर त्यांनी चौकार मारला होता आणि आता मात्र फलंदाज बाद झालाय. एक मोठा धक्का लागला मैदानात रवीच्या स्वरूपात. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली धावफलकावर 17 धावा 1 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानात जात असताना रोहनचा विचार केला तर मागच्या पहिल्याच सामन्यामध्ये त्यांनी वैयक्तिक आपल्या संघासाठी 4 चेंडू आणि 4 चौकार मारले होते आणि मानकरी ठरलेला तब्बल 900 रुपयाचं.
दोघांसाठी सुवर्ण संधी, रोहनसाठी देखील सुवर्ण संधी असेल. रोहनने 3 चेंडूचे 3 चौकार मारले तर मनोहर आणि वायू टक्कर यांच्याकडनं 200 आणि 500 तब्बल 700 रुपयाचा मान करण्यात आणि रविकडनं देखील 500 रुपये तब्बल 1200. आणि आता मात्र कॅश ड्रॉप झाली आणि निर्धाव चेंडू टाकलाय. अखूट टप्प्यावर गोलंदाजी करतोय तोच म्हणजे गोलंदाज स्वप्नील. स्वप्नीलचा विचार केला तर आतापर्यंत स्वप्नील 4 चेंडू टाकलेत आणि आता मात्र पंचांचे दोन्ही समांतर धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 18 धावा. आणि या षटकाचा विचार केला या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि स्ट्राईक एंडला तुझ म्हणजेच गोलंदाज आणि फलंदाज रोहन, एक अष्टपैलू खेळाडू. मागच्या सामन्यात त्यांनी 4 चेंडूचे 4 चौकार मारण्याचा विक्रम केलाय आपल्या संघासाठी. पुढील चेंडू घेऊन हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल स्वरूपात 1 धाव. आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल स्वप्नीलचा आणि स्ट्राईक एंड तुझे म्हणजे अक्षय. आणि शेवटच्या चेंडू घेऊन पुढे खेळण्याचा प्रयत्न आणि सुंदर टप्प्यावर खेळत असताना अक्षय आणि चौकार मारला आपल्या संघासाठी. पुढे खेळण्याचा प्रयत्न होता आणि चौकार आलाय तोच म्हणजे अक्षयच्या बॅटीतून. धावसंख्येच्या केला धावसंख्येचा तालफकार 23 धावा. आणि ह्यानंतर होणारा सामना असेल तन्मय विपक्ष विजय स्टार. दोन्ही संघाचे कर्णधार तन्मय आणि विजय स्टार. धावसंख्येच्या धावफलकावर 1 गडी बाद 23 धावा. तन्मय आणि विजय स्टार दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. तन्मय व विजय स्टार. दोन षटकाच्या समाप्तीने धावसंख्या धावफलकावर 23 धावा आणि सामना त्वरित चालू करूया. थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो, यानंतर देखील आपल्याला अजून सामने खेळवायचे आहेत. वैयक्तिक पहिल्याने संघासाठी तिसरे षटक घेऊन गोलंदाज अश्विन आणि स्ट्राईक एंडला तोच म्हणजे रोहन. धावसंख्येच्या विषयाला धावसंख्या झालं 1 गडी बाद 23 धावा. पहिला चेंडू घेऊन रोहनसाठी अश्विन यांचा आणि सिंगल स्वरूपात 1 धाव. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला असेल तर अक्षय. अक्षयने देखील वैयक्तिक अक्षयचा विचार केला आपल्या संघासाठी. अक्षय 7 धावांवर खेळतोय. 7 धावांमध्ये 1 चौकार देखील मारला अक्षयने आपल्या संघासाठी. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा अक्षयसाठी आणि आता मात्र आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात 1 धाव. धावसंख्या झाली 1 गडी बाद 25 धावा. तिसरे षटक मार्गस्थ मैदानात. माझी विनंती असेल तन्मय संघाचा कर्णधार टिनू, आपण कुठे असेल त्वरित आपण मंचाजवळ यायचं. टिनू आता मात्र मैदानात काय करतंय, आता देखील पंजा आलाय. वाईट प्लस 4 धावा. विजय स्टार संघाचे कर्णधार भाऊ. आणि माझी विनंती असेल धावसंख्या झाली 30 धावा. पंजा आल्या आणि आता मात्र ग्राउंड त्या स्वरूपात खेळण्याचा प्रयत्न होता आणि सिंगल स्वरूपात पुन्हा एकदा 1 धाव. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली 1 गडी बाद 23 धावा. आणि तिसरे षटक मार्गस्थ मैदानात आणि 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 2 चेंडूचा खेळ बाकी असेल अश्विन यांच्या गोलंदाजीत. 31 धावा. मात्र निर्धाव चेंडू टाकलाय आणि शेवटचा चेंडू बाकी असेल तिसऱ्या षटकातील अश्विन यांचा. शेवटचं षटक
आणि आता मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण होत असताना आणि जिथे एक धाव होती आणि आता मात्र फलंदाज बाद असेल रनाच्या स्वरूपात तोच म्हणजे अक्षय. एक चौथी धाव घेण्याचा प्रयत्न होता पण रनआउटच्या स्वरूपात एक गडी बाद झालाय. धावसंख्या झाली 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 32 धावा. 32 धावा. नवीन फलंदाज सूरज. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचे षटक घेऊन कर्णधार प्रशांत कोंडे. जर प्रशांतचा विचार करता खूप वर्ष खेळण्याचा अनुभव, बॉक्स क्रिकेट देखील चांगलं खेळत असताना धावसंख्या झाली आहे 32 आणि शेवटचे षटक मार्गस्थ मैदानात पहिल्या इनिंगचा शेवटचे षटक आणि धावसंख्येचा धावफलक 32 धावा. आणि स्वतः कर्णधार शेवटचे षटक घेऊन प्रशांत कोंडे. पहिला चेंडू फेस करतील तो म्हणजे रोहन प्रशांत यांचा. पहिला चेंडू घेऊन आणि पहिला चेंडू आणि फलंदाज बाद. आता मात्र रोहन देखील बाद झालाय आणि नवीन फलंदाज मैदानात असताना जयवंत घोडांबे. जयवंतचा विचार केला जयवंत देखील फार वर्ष क्रिकेट खेळतोय, बॉक्स क्रिकेट म्हणा ओरंबुला आणि आता मात्र सर्कल. जयवंतसाठी 3 चौकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलंय. गोडंबेसाठी कॅश प्राइज आले 500 रुपयाचं. पहिला चेंडू फेस करेल म्हणजे प्रशांत यांचा. आणि आता मात्र मैदानात काय करतात पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात एक गडी बाद झालाय. खातं ओपन न करता फलंदाज रनआउट झालाय तोच म्हणजे जयवंत घोडांबे. जयवंतसाठी कॅश प्राइज लावलं पण ते काय त्यांना मान्य नव्हतं. नवीन फलंदाज मैदानात येत असताना शाम्या आणि आता मात्र स्ट्राईक एंडला सूरज. सूरज देखील पहिला चेंडू फेस करतील प्रशांत यांचा. धावसंख्या स्थिर 32 धावा. आता मात्र एकही धाव खर्च केलेली नाहीये प्रशांतने आतापर्यंत. आणि आता मात्र बऱ्याच वेळानंतर वाईट चेंडू टाकला. 2 चेंडू लगातार अखूट टप्प्यावर टाकले आणि आता मात्र तिसरा चेंडू थोडस दिशांक गोलंदाजी करत असताना प्रशांत कोंडे. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सूरजसाठी प्रशांत यांचा आणि सुरेख चौकार आलाय. थोडस खराब क्षेत्ररक्षण झालंय खेळाडूकडनं आणि त्याचं रूपांतर 4 धावांमध्ये आलंय. आता बराच वेळानंतर धावफलक पुढे झालंय तेच म्हणजे धावसंख्येच्या धावफलकावर 37 धावा आणि गडी बाद झाले. आतापर्यंत 4 गडी बाद झालेत आणि 37 धावा. चौकाराने स्वागत केले प्रशांतचं सूरज यांनी. आणि शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि थोडीफार टीप देत असताना प्रशांतला विक्रांत 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा ते स्वरूप पुन्हा एकदा सरळच्या दिशेने मारलेला चौकार. सलग 2 चेंडूचे 2 चौकार मारले सूरजनी. त्यामध्ये बॅटचा फेस ओपन केलाय सूरजने देखील आणि पंचांनी विनंती असेल की आपण थोडं स्पीडअप करायचंय. प्रशांत आपण थोडं देखील स्पीडअप करायचंय, सामना थोडं चालू करायचंय. आपण फार वेळ घेत आहे यानंतर देखील आपल्याला सामने खेळवायचे आहेत. धावसंख्येच्या विषयी धावसंख्या झाली 41 धावा 41.
आणि विचार केला चेंडूचा तर 2 चेंडूचा खेळ नाही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि आता मात्र 3 चेंडू 3 चौकार मारेल का सूरज आपल्या संघासाठी हे देखील पाहावे लागेल. आणि आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलंय खेळाडूने आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्यात. खेळाडूने विनंती असेल खेळाडू कक्ष आता मात्र पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू आणि स्ट्राईक करण्यात येते नवीन फलंदाज श्याम. धावसंख्या झाले 42. आणि शेवटचं षटक आणि शेवटचं चेंडू या षटकातील आणि आता मात्र आणि षटक समाप्त झालंय. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे धावफलकावर आणि माझी विनंती असेल सचिन दादा गायकवाड सचिन गायकवाड आपण कॉम्बॉक्स जायचंय आणि टिनू आणि भाऊ यांनी देखील नॉनिफिकेशन यायचंय. सचिन गायकवाड यांच्या हस्ते तन्मय विपक्ष विजय स्टार नॉनिफिक होत असताना आणि धावसंख्या ठेवली आहे 44 धावा. 44 धावांचं भलमोठं आव्हान ठेवलं तेच म्हणजे श्री दत्तगुरु 11 संघाने साईल 11 संघासमोर. आणि 44 रनांचं आव्हान ठेवलं तेच म्हणजे साहिल 11 संघासमोर. चला थोडं स्पीडअप करायचं दोन्ही टीम्सला विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं. 43 धावा केल्यात
दत्तगुरु 11 या संघाने आणि जिंकण्यासाठी बनवायच्यात 44 धावा. साईल 11 गावदेवी कोपर या संघाला. प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढाच बलाढ्य, गोलंदाजी देखील त्यांची चांगली आहे. पण साईल 11 गावदेवी कोपर संघाचा विचार केला तर बघा, सलामीला 2 फलंदाज आलेत, प्रशांत कोंडे आणि विक्रांत उर्फ जप्पू. ह्यांनी देखील अनेक वर्ष खूप चांगलं नाव लोकित केलं आपल्या गावाचं आणि आपल्या स्वतःचं देखील. फर्स्ट बॉल, पहिल्या चेंडूवरती टॅप पद्धतीने हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिसफिल्डिंग झाली थोडीशी आणि चांगलं बॅकअप केलंय, खूप चांगलं बॅकअप केलंय. गोलंदाजी मार्कवरती आशिष पहिलं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडूचा खेळ, 1 धाव. पहिल्या चेंडूवरती विक्रांत येतोय स्ट्रायकिंग एंडला. आशिष गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म राऊंड विकेटने मारा करेल. यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न केला, पंचांकडे अपील, पंचांनी अपील नाही उचलून धरली आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. आणि अनेक वेळेस अभि आपण चर्चा करत राहिलो ना की तो मोमेंटम काय असतो, त्यालाच म्हणतात तो मोमेंटम. बघा, विक्रांत आणि प्रशांत सारखे 2 बलाढ्य फलंदाज बॅटिंग करतायत, क्रीज मध्ये आहेत, तरी देखील आशिष सारखा एक नवदूत गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, कारण त्याच्या बॅटर्सनी तो मोमेंटम त्याला मिळवून दिलाय. बघूयात, येणारे 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विक्रांतच्या बॅटमधून एक मोठा फटका येतोय का की आशिष चांगली गोलंदाजी करतोय. पुढे सरसावलं, बिगेटचा प्रयत्न केला, खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी केली आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक असं म्हटलं जातं. पुढे सरसावले, बिगेटचा प्रयत्न केला, तो देखील असफळ, अपयश. 2 चेंडूंवरती सलग अपयश बॅटरच्या खात्यामध्ये, तेच यश मिळतंय गोलंदाजाच्या खात्यामध्ये. आशिष चांगली गोलंदाजी, 3 चेंडू दिलीये फक्त 1च धाव. पुढे सरसावले, पुन्हा एकदा आपण बघितलं तर गोलंदाजाच्या अगदी मागे तो चेंडू. क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं होतंय, जयवंत असतील तिथे. लॉंग ऑफ रिजन वरती चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी योग्य त्या वेळेवरती हाताचा कलाम लावला, चेंडूला मैदानात ठेवण्याचं कार्य. 1 धाव दिली आहे, स्ट्राईक रोटेट झाली, 2 धावा आतापर्यंत. 4 चेंडूचा खेळ झाला, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. आशिष अप्रतिम गोलंदाजी करतोय. प्रशांत स्ट्रायकिंग एंडला. यावेळी अप्रतिम फटका. पण म्हटलं होतं की प्रशांतची बॅट जास्ती वेळ शांत राहू शकत नाहीये. आलाय चौकार, संघर्ष केला बॅटर्सनी, संघर्ष मई चौकार येतोय प्रशांत कोंडे याच्या बॅटमधून. आणि धावसंख्या धावफलकावरती 6 धावा, चेंडू शिल्लक आहे 1. आणि सरासरीचा विचार केला तर 11ची सरासरी मेंटेन करावी लागणार आहे. 11ची सरासरी म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये 1 किंवा 2 चौकार मारणं गरजेचं आहे. प्रशांतनी तर बॅटचा ब्लेड ओपन केलाय, 1 चौकार मारलाय. बघूयात आशिष कमबॅक करतोय का की अजून 1 चौकार येतोय प्रशांत कोंडे यांच्या बॅटमधून. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू षटकामध्ये. यावेळी पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ रिजन वरती आपण बघितलं तर जयवंत असतील. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धावेवरती सीमित करून ठेवलंय. 1 धावेच्या साह्याने षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 7 धावा धावफलकावरती. संत सुरुवात, चांगली सुरुवात, विकेट्स गमावलेल्या नाहीयेत, कारण दोन्ही बॅटर्स अनुभवी आहेत, त्यांना माहिती आहे कुठल्या गोलंदाजाला टार्गेट करायची गरज आहे. नाही बघा, टार्गेट होत आहे का. 44 धावेचं लक्ष, सरासरी 11ची मेंटेन करायची होती, 7 धावा नक्की झाल्यात. रिक्वायर्ड 100चे आपण नक्कीच थोडेसे मागे आहोत, पण तो एखाद दुसरा चौकार आला की कव्हर नक्कीच होईल. मॅच अजूनही बॅलन्स आहे. श्री दत्त 11, आज श्री दत्तांची जयंती देखील आहे. गोलंदाजी मार्कवरती रोहन येतात. रोहन म्हणजे एक अष्टपैलू खेळाडू. काय इनिंग रोहनने खेळली होती पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं. 4 चेंडू, 4 चौकार, 900 रुपयाचं पारितोषिक अजूनही त्याच्या खिशात असणार आहे. पण त्याहून महत्वाचं काय तर एकलव्य मित्रमंडळ, एकलव्य चषक, आणि त्या चषकासाठी फाईट करत असताना हे दोन्ही संघ, ही बॅटल, हे कॉन्टॅक्ट बघायला, ही रायव्हलरी बघायला मजा येणार आहे. कारण समोर असणारा प्रशांत कोंडे आणि प्रशांत फेस करेल रोहन याला. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट विथ द कॅप गोलंदाजी करत असतो. आणि यावेळी देखील अगदी वेगवान चेंडू होता, योग्य त्या स्पॉटवरती चेंडू लँड झाला आणि लेग बाय स्वरूपाने ही धाव नक्कीच मिळणार आहे. रोहन गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राईक रोटेट झाली आहे. विक्रांत येतात स्ट्राईकला. पुढे सरसावल्या, बिगेटचा प्रयत्न केला होता. काय गोलंदाजी होते, अप्रतिम गोलंदाजी होते.
आणि बघा आपलं टेम्परामेंट असं म्हटलं जातं ना की थोडं शांत ठेवणं गरजेचं असतं, संयमी खेळ करणं गरजेचं आहे, पण इथून मोठे फटके खेळणं देखील तेवढंच गरजेचं आहे. विक्रांतला माहिती आहे चौकार आपल्याला मारावा लागणार आहे, म्हणून त्यांनी पुढे सरसावला, बिगेटचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा त्याच दिशेने जयवंत असणार आहे, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण करतात लॉंग ऑफ रिजन वरती. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की सर्वात कठीण लॉंग ऑफ असेल, लॉंग ऑन रिजन असेल, हे दोन्ही क्षेत्र खूप कठीण आहेत, कारण जेवढ्या जोरात बॅटरच्या बॅटमधून तो बॉल निघतो त्याच्याहून प्रचंड जोरात तो आपल्या हातापर्यंत येतो. कलाम लवला इथे देखील फक्त एक धाव दिली, 3 चेंडू 2 धावा. रोहनने देखील सुदृढ गोलंदाजी केली आहे. यावेळी पुन्हा एकदा बेगेटचा प्रयत्न केला होता, अगदी बॅटचा स्विंग अप्रतिम होता, पण गोलंदाजी वाह, काय गोलंदाजी रोहन देखील करतात. धावसंख्या धावफलकावरती फक्त 9 धावा, 4 चेंडूचा खेळ, 2 धावा दिल्यात रोहननी, चौकार गरजेचा आहे. साहिल 11 गावदेवी कोपर संघासाठी चौकार गरजेचा आहे. यावेळी बॅटची एज लागते आणि थर्ड मॅन रिजन वरती 1 धाव नक्कीच मिळणार आहे. दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावा होत आहेत का पूर्ण? येस, 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. आणि असंच म्हटलं जातं ना की छोटीशी चूक त्यावरती कॅपिटलाइज करणं गरजेचं आहे. कॅपिटलाइज नक्कीच केलंय, पण बघितलं थोडंसं थ्रो फेकीमध्ये थोडेसे डगमगले होते, तिथे फेकी करताना थोडासा वेग कमी होता. आणि प्रशांत गोंडे ह्याच्यासाठी जाणला जातो बघा, आपण जे एक रनआउट प्रशांतनी केला होता, अगदी स्वतःला झोकून दिला, सूर मारली असं म्हटलं जातं, तसंच केलं होतं प्रशांतनी. आणि जी लाईव्ह वाहिनी आपण YT YouTube वरती लाईव्ह बघतोय, GTC, क्लिअरिटी बघा, क्वालिटी बघा, अप्रतिम. पुन्हा एकदा रोहन सज्ज गोलंदाजी मार्कवरती, 5 चेंडू 4 धावा दिल्यात. लास्ट बॉल या षटकामध्ये, राईट एम राऊंड द विकेट, फेस करेल प्रशांत कोंडे. पुढे सरसावले होते, कट करण्याचा प्रयत्न केला होता, वेग प्रचंड आहे, काय गोलंदाजी झाली आहे, वा. 12 चेंडू दिल्यात, फक्त 11 धावा, एकही गडी बाद झालेला नाहीये, म्हणजे इथून रिस्क साहिल 11 संघ नक्कीच घेईल. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता, 33. आणि बघा बॅटर्सचा विचार केला ना तर प्रशांत कोंडे यांच्या बॅटमधून चौकार आलाय, पण विक्रांतची बॅट उर्फ जप्पू यांची बॅट थोडीशी शांत आहे. 6 चेंडू खेळलाय, त्यात फक्त 2 धावा केल्या. थोडंसं स्पीड अप करायचं, विनंती करतो, थोडंसं स्पीड अप करायचं. गोलंदाजी मार्कवरती कॅप्टन स्वतः बाळा येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. महेश उर्फ बाळा गोलंदाजी मार्कवरती. ह्या गोलंदाजांनी देखील तोच पवित्रा, राईट आर्म राऊंड द विकेट, फेस करेल विक्रांत. पहिला चेंडू, निर्णायक मॅच, 12 चेंडू 33 ची आवश्यकता. पुढे सरसावले, बिगेटचा प्रयत्न केला, मिसामिक शोक असणारे जयवंत आहे पुन्हा एकदा तिथे, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. तो बाउन्स त्याला जज करणं तेवढं गरजेचं आहे, ती जजमेंट होते, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. पुन्हा एकदा फक्त 1 धाव मिळणार आहे, स्ट्राईक झाली आहे रोटेट. प्रशांत येत आहेत पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. इथून बॅटचं ब्लेड ओपन करणं, चांगला चेंडू ओळखणं, त्यावरती प्रहार करणं हे गरजेचं आहे. एकलव्य चषक आपण बघतोय, प्रत्युत ज्योतात, अंडर द लाईट्स, अंडर द आर्म, सर्कल क्रिकेटचे हे सामने. बाळा गोलंदाजी मार्कवरती, यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. आणि सर्कल क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेटचा विचार केला तर चेंडूला मैदानात ठेवणं खूप गरजेचं आहे. ती खेळपट्टी आपण बघतो, अगदी 17 ते 18 पावलांची खेळपट्टी, 2 धावा घेणं खूप कठीण आहे. चांगली गोलंदाजी करतोय बाळा गोलंदाजी मार्कवर, 2 चेंडू 2च धावा दिल्यात, एकूण धावसंख्या 13 धावा धावफलकावरती, 31 धावांची अजूनही आवश्यकता. पुढे सरसावले होते आणि बघा पंच काय कॉल करतात. पंचांनी नक्कीच नो कॉल केला, त्वरित तिन्ही पंचांनी नो कॉल केला. आणि अनेक वेळेस आपण हे दृश्य बघतो ना की मैदानामध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये बॅटर पुढे सरसावला, जर युट्यूब वरती लाईव्ह बघत असलेल्या प्रेक्षकांना देखील माहितीसाठी मी ही माहिती सांगतो आपल्याला की जर बॅटर पुढे सरसावले तर आपण अगदी बॅटरच्या कमरेच्या वर देखील चेंडू फेकू शकतो. तसाच प्रयत्न केला, पण योग्य त्या वेळेवर अनुभव विक्रांतकडे आहे, मागे आला, नो बॉल मिळाला, पुढे सरसावले, पुन्हा एकदा मिस टायमिंग. टाइम प्रॉपर होणं गरजेचं आहे, टायमिंग प्रॉपर होत नाहीये. मी इथे देखील फक्त 1च धाव. आणि बघा अंडरआर्म क्रिकेटमध्ये फ्री हिट असं काही नसतं. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळेस बघतो, नो चेंडू फेकला की पुढचा चेंडू हा फ्री हिट असतो, पण अंडरआर्म क्रिकेटमध्ये तसं नाहीये. धावा एकूण धाव फलकावरती 15 धावा, 3 चेंडूचा खेळ झालाय, सुदृढ गोलंदाजी केली आहे, अगदी फक्त 1 चौकार आला आतापर्यंत. 15 चेंडू फक्त 1 चौकार, अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
यावेळी कट केला होता, अप्रतिम फटका. टायमिंग मिळालं, टायमिंग वरती केलाय अटॅक. प्रशांतच्या बॅट मधून येतोय चौकार. त्या चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे 19 धावा धावफलकावरती. आठ चेंडू 25 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा प्रशांतनी मॅच मध्ये चुरस निर्माण केली आहे ह्या चौकाराच्या साह्याने. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या 25 धावा. साईल 11 गावदेवी कोपर या संघाला त्याच 25 धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय श्री दत्त 11. 8 चेंडू 25 धावा. वॉड मॅच. यावेळी कट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. लाऊड अपील होत्या, अपील फेटाळून काढली आहे. पण त्याहून महत्वाचं, त्याहून इम्पॉर्टंट आहे की चेंडू हा निर्धाव आलाय. डॉट बॉल येतोय. काय कमबॅक केलंय बाळानी देखील. 7 चेंडू 25 धावांची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक आहे. 7 चेंडूंमध्ये 6 चौकार मारायच्यात. हा चेंडू खूप निर्णायक दोन्ही संघांसाठी आणि मुख्यतः म्हणजे साईल 11 गावदेवी कोपर संघासाठी. प्रशांत स्ट्राईक वरती. प्रशांतकडे कुवत आहे, ताकद आहे, फटके आहेत आणि याला देखील जागा आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. याला म्हटलं जातं चेक. हा एक चेक भरपूर टुर्नामेंट्स मध्ये अलाउड असतो. तो चेक नक्कीच बाळाने केलाय. प्रशांत माइंडसेटचा गेम आहे ना, क्रिकेट हा माइंडसेटचा गेम आहे. यावेळी विकेटचा प्रयत्न केला. जयवंत असणार आहे. पुन्हा एकदा थोडस फंबल केलं पण चेंडू मैदानात ठेवला आणि बघा पारितोषिक येत आहे. पारितोषिक आलंय जयवंत घोडांबे यांच्यासाठी. 500 रुपयाचं पारितोषिक गणेश यांच्याकडून आलंय चांगल्या क्षेत्र करण्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत गणेश यांच्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 500 रुपयाचं पारितोषिक मिळालंय. वय पुन्हा एकदा मॅच कडे. समीकरण 6 चेंडू 24 धावा. प्रत्येक चेंडूवर चौकार येणं गरजेचं आहे. पण अंडरआर्म क्रिकेट म्हटलं की 24 धावा देखील शक्य आहेत. अगदी 30 धावा होताना देखील बघितल्यात तर 3 धावा देखील नाही होताना बघितल्यात. मॅच बॅलन्स असं नाही म्हणणार कारण श्री दत्त 11 या संघाने वर्चस्व आतापर्यंत गाजवलंय. सुदृढ गोलंदाजी केली आहे. श्रेयस येतात गोलंदाजी मार्क वरती. एक नवदूत खेळाडू या संघामध्ये बघायला मिळतोय आपल्याला. 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता. समोर आव्हान मोठं आहे. नवदूत खेळाडू श्रेयस आणि दडपण आहे का अभि. दडपणाखाली चांगली गोलंदाजी करणं इथून गरजेचं आहे. दडपण गोलंदाजावरती देखील असेल, दडपण बॅटरवरती देखील असेल. वर्चस्व टिकवायचं आहे एकलव्य चषकामध्ये. जर आपल्या संघाला पुढे न्यायचं असेल तर या 24 धावा साईल 11 गावदेवी कोपर संघाला बनवाव्या लागणार आहेत. आणि आपलं वर्चस्व टिकवायचं आहे तर श्री दत्त 11 म्हणजे श्रेयसच्या खांद्यावरती जबाबदारी आणि श्रेयसला या 24 धावा रोखण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिला चेंडू पंचांचा लाऊड कॉल. नो बॉल. यावरती कॅपिटलाइज केलं असतं, चौकार आला असता तर मॅचचं समीकरण अगदी बदलताना बघायला मिळालं असतं. 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता. वॉड मॅच. 6 चेंडू 23 धावा. श्रेयस विपक्ष प्रशांत कोंडे. यावेळी देखील अजून एक नो चेंडू. सलग 2 चेंडू नो फेकलेत. सलग 2 चेंडू नो फेकलेत म्हणजेच टीम मीटिंग कॉल होणार. नवदूत खेळाडू त्यावरती अंडर प्रेशर गोलंदाजी कर्णधारांनी सोपवली आहे. 2 चुका केल्यात. सलग 2 चेंडू त्यांनी नो फेकल्यात म्हणजे आवश्यकता अजूनही किती आहे. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. थोडं स्पीडअप करायचंय. चला श्री दत्त 11 स्पीडअप करा. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. गोलंदाज यस नक्कीच गोलंदाज बदललेत. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत बॉबी ठाकूर आणि बॉबी ठाकूरला देखील पारितोषिक आहे. जर बॉबी ठाकूरने हॅट्रिक संपादन केली तर बॉबी ठाकूर यांना संपूर्ण आरपीएल कमिटी मुख्यतः म्हणजे पंकज चौधरी आणि प्रथमेश चौधरी यांच्याकडून बॅट सुपूर्द करण्यात येणार आहे. एक वेगळं पारितोषिक बघायला मिळत आहे. आणि संपूर्ण टीमला नक्कीच पार्टी देखील असणार आहे स्वतः खेळाडू बॉबी ठाकूर यांच्याकडून जर हा सामना जिंकला तर. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती. यावेळी नो चेंडू नक्कीच फेकलाय. नो वरती 1 धाव आली आहे. 2 धावा मिळणार आहेत. काय मॅच टर्न होत आहे. काय कलाटणी मिळते इथे मॅचला. विक्रांत येतो स्ट्रायकिंग एंडला. 24 धावांची आवश्यकता होती. 6 चेंडू शिल्लक होते. 6 चेंडूंवर 6 चौकार मारण्याची आवश्यकता होती. जर प्रत्येक चेंडू अभि लीगल जरी फेकला असता तरी देखील सामना खूप कठीण होता.
पण इथून बघा काय समीकरण आलंय. बॉबीने देखील तीच चूक केली आहे. पहिला चेंडू स्क्वेअर फेकला, त्यावरती एकदा वाली फाईन लेग वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालं. थर्ड मॅन रिजन वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालं. बॉबी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक रोटेट झाली आहे. विक्रांत येतो स्ट्रायकिंग एंडला. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. एक चौकार गोलंदाजांनी दिलाय, मारायच्यात 5. भगवत मारतोय का गावदेवी कोपर संघ. साईल 11. विक्रांत स्ट्रायकिंग एंडला. यावेळी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे का. मैदानात आहे. चेंडू मैदानात ठेवणं गरजेचं आहे. प्रवीण यांनी खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आणि नेहमी म्हटलं जातं ना की क्रिकेटमध्ये पॉइंट रिजन ही सर्वात कठीण जागा आहे. त्याच्या मागचं कारण बॅटला बॉल लागल्यानंतर तो स्ट्रेट नाही येत, तर थोडासा वळतो, थोडासा वळण घेतो. खूप चांगलं कट केलं तिथे प्रवीणनी. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळाली आहे. पहिला लिगल चेंडू. हो, पहिला लिगल चेंडू टाकलाय बॉबी ठाकूर यांनी. पुन्हा एकदा बॉबी गोलंदाजी मार्कवर फेस करेल प्रशांत. काय कॉन्टॅक्ट, काय बॅटल बघायला मिळत आहे. पुढे सरसावले. एमएस टायमिंग स्ट्रोक असणार आहे. धावा मिळतील फक्त आणि फक्त मिळते का एकच धाव. धाव मिळणारे एक. विकेट केली आहे विक्रांतने सॅक्रिफाईस. आणि विकेट सॅक्रिफाईस करण्याची आवश्यकता होती, कारण आपल्या संघामध्ये अजूनही असा खेळाडू आहे ज्यांनी 3 चौकार मारलेत डगआउट मध्ये, ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळवलंय. बघत कुठला खेळाडू जातोय. आणि येस, सिद्धेश येत आहेत मैदानात. सिद्धेश यांच्याकडे ती कुवत आहे. 3 चेंडू 3 चौकार सिद्धेशने मागच्याच मॅच मध्ये मारलेत. संघाला एक चांगलं फायटिंग टोटल निर्माण करून दिलं होतं. 4 चेंडू आणि 18 धावा. प्रेक्षकांना वाटत असेल सामना संपलाय का, पण नाही. मॅच मध्ये चुरस निर्माण होणार. 4 चेंडू 18 धावा. बॉबी ठाकूर, वाह काय चेंडू फेकलाय. अप्रतिम. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढंच चांगली फेकी. प्रशांत कोंडे होत आहेत बाद. धावचित स्वरूपाने सिद्धेशला स्ट्राईक दिली आहे. चांगलं कमबॅक केलं. खूप चांगलं कमबॅक केलं बॉबी ठाकूरने. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावा. षटकार नाहीये, फक्त चौकार आहेत. प्रत्येक चेंडूवरती चौकार मारण्याची आवश्यकता. चौकार जरी मारले तरी देखील 3 चेंडू 3 चौकार मारले तरी देखील फक्त 12 धावा मिळतील. 3 चेंडू जिंकण्यासाठी करायच्यात 18 धावा. श्री दत्त 11 संघ वर्चस्व आतापर्यंत गाजवलंय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सिद्धेश आले स्ट्राईकला. पहिला चेंडू स्विचेट आणि पंच डॉट बॉल घोषित करतात. पंचांची देखील वेगळी शैली बघायला मिळते आपल्याला. सूरज मात्रे आहेत पंचांच्या भूमिकेत. मेन पंचांच्या भूमिकेत खूप चांगले खेळाडू देखील आहेत. 2 चेंडू 18 धावा. हलक्या हाताने चेंडूला फक्त सोडलंय. दिशा दाखवली आहे. मॅच आपल्या खिशात घातली आहे बॉबी ठाकूर यांनी. वॉड मॅच. खूप चांगला कमबॅक करून दिला. दडपणाखाली, प्रेशर खाली, अंडर द प्रेशर खूप चांगली गोलंदाजी केली. 1 चेंडू 18 धाव्यांचं समीकरण. चेंडू फक्त सोडलाय आणि आजचा दिवस आहे श्री दत्त 11 या संघाचा, असं म्हणायला हरकत नाहीये. बॅक टू बॅक सलग 2 सामने जिंकलेत आणि मॅच मध्ये वर्चस्व गाजवून दाखवलंय. हार्ड लक. खूप चांगला खेळ साईल 11 गावदेवी कोपर संघाने देखील केला. आपलं देखील अभिवादन येणाऱ्या मॅचेस